नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही खूप छान आणि मस्त असाल. तर मी कशी दिसते नक्कीच मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि आता आम्ही चाललो आहोत पालीला नवीन गाडीची पूजा करायला तिथे. सो चला आमच्यासोबत. आणि त्या पप्पा बघा, कॅट वॉक पप्पांचा बघितलं. तर चला पप्पा, पाण्याची बॉटल घेतली घ्या, एक घ्या पाण्याची बॉटल घ्या. तर मी चप्पल घालते पहिला. पोटामुळे काही दिसतच नाही खालचं. तर चला जाऊया आणि तिथे काय काय होणार आहे ते मी तुम्हाला दाखवते. आमच्या इथून पालीचा गणपती जवळ आहे आणि पहिल्यापासून मम्मी पप्पा जातात तिथे. सो गाडी पण आम्ही तिथेच घेऊन जाणार आहोत पूजा करायला. सो चला आमच्यासोबत. आता आम्ही निघालेलो आहोत जायला आणि थोडंसं साडीमध्ये थोडंसं अनकम्फर्टेबल आहे. सो दॅट्स वाय 9वा महिना चालू आहे तर त्यामुळे. आणि मम्मीला मागे बसून मजा येते. ऍक्च्युली येते खरंच छान. आणि आता पप्पानी ही सीट पुढे ओढली ना, पाठीमध्ये एवढी जागा झाली आहे, दोन माणसं झोपतील. मम्मी आता जर आम्ही तर मंडळी आता गरमी चालू झालेली आहे आणि गरमीमध्ये सगळीच जण अवॉइड करतात बाहेर जाणं. जर जास्त इम्पॉर्टंट असेल तरच बाहेर जातात, नाही तर कोणी बाहेर नाही जात, नाही तर मग ट्रिप वगैरे प्लॅन केलेली असेल तेव्हा जातात. आणि गरमीमध्ये मोस्ट ऑफ ऑल काय होतं माहिती आहे का, आपली स्किन ऑइली होऊन जाते. आपण 10 वेळा स्किन वॉश करतो, सोबतच आपल्या स्किनवर ऑइल येतं, एक्स्ट्रा ऑइल येतं, म्हणजे जेवढं आधी यायचं त्याच्यापेक्षा जास्त ऑइल येतं. आणि त्या ऑइलमुळे आपल्याला पिंपल, ॲक्नेचे भरपूर सारे प्रॉब्लेम होतात. आणि सोबतच ही गोष्ट खूप जनरल आहे की सगळ्यांनाच होतं, कारण की कोणाला हीट बॉईल्स सुद्धा येतात फेसवर, फेस टॅन होऊन जातो. म्हणजे अशा भरपूर गोष्टी या उन्हाळ्यामध्ये होत असतात हे. आणि त्याच्यामध्ये मला पिंपल्स झाले होते, कारण की समर्स चालू झालेले आहेत आणि माझी स्किन अजून ऑइली झालेली आहे. जसं मला माहिती पडलं की मला आता बॅक टू बॅक पिंपल्स येत आहेत, ॲक्ने झाले आणि माझी स्किन अजून एक्स्ट्रीम ऑइली व्हायला लागली, तेव्हा मी क्युअर स्किनच्या डॉक्टरसोबत कन्सल्ट केलं घरात बसल्या बसल्या आणि माझा प्रॉब्लेम सांगितला. जसं माझ्या डॉक्टरचं नाव आहे हे अलका. सो त्यांनी खूप छान असं मला ट्रीट केलं आणि त्यानंतर आमचं बोलणं झालं, माझी स्किन परत ॲनालाइज केली गेली आणि आता तुम्ही फरक बघू शकता. थोडाफार तरी फरक आहे, कारण की आता रिसेंटली मला भरपूर ॲक्ने झाले होते, बट आता ते कमी कमी होत चालले आहेत, कारण की मी घर बसल्या बसल्या माझ्या डॉक्टरशी बोलले आणि त्यांनी मला सोल्युशन दिलं त्या गोष्टीचं. मंथली माझं कन्सल्टेशन तर होतच असतं डॉक्टरसोबत. म्हणजे मंथली माझी स्किन ॲनालाइज केली जाते, चेक केली जाते, माझ्या स्किनचा एक प्रॉपर ट्रॅक ठेवला जातो, ते म्हणजे क्युअर स्किनमध्ये. तर मला म्हणजे हे एवढंच सांगायचं आहे तुम्हाला की मंथली माझ्या स्किनचा ट्रॅक पण ठेवला जातो आणि डॉक्टरसुद्धा ठेवू शकते, मी सुद्धा ठेवते, टाईम टू टाईम कन्सल्ट करतो. प्रत्येक महिन्याला माझी स्किन चेक होते. जर काही नवीन कन्सर्न झाला असेल माझ्या स्किनवर, काही नवीन प्रॉब्लेम झाला असेल, जसं पिगमेंटेशन झाली, टॅनिंग झाली, असं काही नवीन होत असेल किंवा जो माझा प्रॉब्लेम आहे तो अजून एक्स्ट्रीम वाढत असेल, सो त्याचा ट्रॅक ठेवला जातो. डॉक्टर ते चेक करतात आणि त्याच्यानुसार प्रोडक्ट देतात. सो इथे तुम्ही हा बॉक्स बघत असाल, हा एक प्रॉपर माझा किट, म्हणजे प्रॉपर माझ्या स्किनसाठी, माझ्या स्किन प्रॉब्लेमसाठी कस्टमाइज केलेला किट आहे. कारण की हा किट मी आता वर्षाच्या जास्त झालं यूज करत आहे आणि कोणताच प्रॉब्लेम नाही आहे मला. उलट जे माझे फेस प्रॉब्लेम आहेत, जे माझ्या फेसवर कन्सर्न आहेत, ते क्लिअर होत चाललेत आणि माझा फेस अजून ग्लोई आणि छान होत चाललाय. स्किनमध्ये हीच गोष्ट खूप चांगली आहे की आपल्याला कोणत्याही कन्सल्टेशनची फी भरावी लागत नाही. फ्री ऑफ कॉस्ट आपल्याला डॉक्टर अपॉइंट होतात, फ्री ऑफ कॉस्ट आपल्याला ते सांगतात, फ्री ऑफ कॉस्ट सगळ्या गोष्टी होतात. फक्त तुम्हाला तुमच्या प्रॉब्लेमनुसार जे कस्टमाइज केलेलं किट असतं त्याचे फक्त पैसे भरायचे असतात. बाकी तुम्हाला कोणताही 1 रुपये जास्त भरायची गरज नाही आहे. आणि ॲप यूज करणं तर खूपच सोपं आहे. जसं तुम्हाला टाईम भेटेल तसं तुम्हाला ॲप डाउनलोड करायचा आहे, ॲप ओपन करायचं आहे, तुमचं नाव नंबर रजिस्टर करायचा आहे आणि लगेच तुम्हाला डॉक्टर अपॉइंट होतील आणि डॉक्टर अपॉइंट झाल्या ते तुम्हाला
तुमचे काही फेसचे फोटो मागतील, ज्याच्याने तुमची स्किन ॲनलाइज होईल AIच्या थ्रूनी आणि ते बघू शकतील की तुमच्या फेसवर नक्की काय काय प्रॉब्लेम आहेत आणि ते डिटेक्ट झाल्यानंतर त्या प्रॉब्लेमवर काय सोल्युशन आहे, कोणता प्रोडक्ट तुमच्यासाठी कस्टमाइज करून देणार आहेत ते सुद्धा ते सांगतात. आणि तुम्ही हवेत ते प्रश्न तुम्ही त्यांना विचारू शकता, तुमच्या हेअर रिलेटेड, तुमच्या स्किन रिलेटेड, तुमच्या बॉडी रिलेटेड, इवन तुमच्या डाएट रिलेटेड सुद्धा, ते पण फ्री ऑफ कॉस्ट. आणि सोबतच आता तर गरमी भरपूर झालेली आहे, सो जे क्युअर स्किनमध्ये डॉक्टर्स आहेत ते आपल्याला डाएट काय घ्यायचं ते सुद्धा, म्हणजे डाएट चार्टसुद्धा बनवून देतात पर्सनलाइज आपल्यासाठी. आपण किती पाणी प्यावं, आता गरमी चालू झाली आहे, आपल्याला हायड्रेशनची भरपूर गरज असते आपल्या स्किनला, आपल्या बॉडीला, आपल्या हेअर्सला. सो पाणी पण किती प्यायचं ते सुद्धा डॉक्टर सांगतात, तुम्ही काय खायचं ते सुद्धा ते डॉक्टर सांगतात. म्हणजे एवढं छान आहे क्युअर स्किन ॲप, म्हणजे एकदा तुम्ही डाउनलोड करून बघाच, खूप छान आहे. कारण की मी एवढ्या दिवसांपासून तुम्हाला सांगत आहे आणि खरंच तेड आहे हा ॲप. तुम्ही डाउनलोड केला नसेल सो नक्कीच जाऊन डाउनलोड करा. आणि जी किटची प्राईज आहे ती 2200 आहे आणि जर त्याच्यावर तुम्हाला 100 रुपये ऑफ हवे असतील तर माझा प्रोमो कोड यूज करायला विसरू नका. आणि हा क्युअर स्किन हा ॲप खूप छान आणि खूप जेन्युइन आहे, डर्मॅटॉलॉजिस्ट टेस्टेड आहे, सो टेन्शन घ्यायची गरज नाही आहे. आणि सोबतच तुम्हाला मी दाखवते माझे काही बिफोर्स आणि आफ्टर्स. इथे बघू शकता मी जेव्हा क्युअर स्किन ॲप डाउनलोड केला होता तेव्हाचे पिक आणि आत्ता किती सारा फरक पडलेला आहे माझ्या स्किनवर. सो वेळ वाया घालवू नका, लवकर जाऊन क्युअर स्किन ॲप डाउनलोड करा. लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, पिन कॉमेंटसुद्धा केलेले, लिंकवर क्लिक करताच तुम्हाला ॲप भेटून जाईल. सो नक्कीच जाऊन एकदा हा ॲप ट्राय करा. सो लिंक इन डिस्क्रिप्शन जाऊन नक्की क्युअर स्किन ॲप डाउनलोड करा. लॉंग रनिंगला गेलो तेव्हा मम्मीची सिट्टी मागे असणार आहे. मला इथे बस आणि मेन म्हणजे इथे एसी एवढी छान आहे ना, मला एसी लागते त्याच्यामुळे मी पुढे बसत होती. पण आता मला आणि AC पप्पांना पण आईस पैस बसायला जागा, झोपायला. हो, तुम्ही आता चला तुम्ही येताना इथे बसा. किती छान वाटते, मस्त. गणपती बाप्पा मोरया. चला आता आम्ही निघालेलो आहोत आणि ही आमची स्क्रीन आहे मोठीच्या मोठी, आमचा गणपती बाप्पा. चला जाऊया नवीन गाडीतून. कोण बोलते इथे पाठीमागे? तर गाईज आम्ही आता नागोठण्याला पोचलो आहोत आणि इथून, आणि जर तुम्हाला माहिती नसेल तर मम्मी पप्पा पहिला नागोठण्याला राहायचे 25 साल और नागोठने में इस लड़के का जन्म हुआ है. ये नहीं लड़के का ये लड़के का जन्म हुआ है इधर, ये गाड़ी चला रहा है वो. आणि नागोठण्यामध्ये किती वर्ष राहिलात मम्मी पप्पा तुम्ही? मम्मी पप्पा तुम्ही दोघं मिळून 5 वर्ष नागोठण्याला राहिलेले आहेत. आणि मग त्याच्यानंतर पेनला आले राहायला. मी 25 वर्ष आणि पप्पा 25 वर्ष होते नागोठण्यामध्ये. पप्पांची फेवरेट प्लेस आहे ती नागोठणे आणि पाली पप्पांना जास्त आवडते कारण की तिथे गणपतीचं मंदिर आहे म्हणून. त्यांची बहीण राहते, सो ते त्यांना भरपूर आवडतं तिथे जायला. पालीमध्ये जायला भरपूर आवडतं आणि त्यांच्याकडे पण जायला भरपूर आवडतं, पण बिचारे काय जात नाही. तर आता आम्ही पोचलेलो आहोत. हो दम लागतं आणि एवढं ऊन आहे ना, आणि आतमध्ये असं समजत नाहीये की ऊन एवढा आहे बाहेर वगैरे, कारण की एवढी एसी जी मस्त कूलिंग आहे ना यार, काय सांगू तुम्हाला, झोप येते. हो आणि काच पण गरम नाही होते. आणि आमची गाडी वाईट असल्यामुळे जास्त काय गरमी असं हे करून घेत नाहीये. सो असं काहीतरी आहे. आणि बघू शकता काय वाकण फाटा. आता आम्ही वाकण फाट्याला पोचलो आहोत. वाकण फाटा इथे आम्ही पोचलेलो आहोत. आणि आज थोडीशी गर्दी असेल असं वाटतंय पालीला, कारण की आज विनायक चतुर्थी आहे, तर त्यामुळे असेल मे बी. येस, तर मग त्यामुळे भरपूर गर्दी असेल मे बी. पण काय नाही, आपली ओळख आहे, पप्पांची ओळख आहे ना पप्पा. तर मग टेन्शन नाही, कारण की पप्पा खूप लहान असल्यापासून या मंदिरामध्ये येतात.
तर त्यामुळे प्रत्येक संकष्टीला प्रत्येक संकष्टीला पप्पा पहिला यायचे गेले 35 वर्ष. गेले 35 वर्षापासून. तर पप्पांची ओळख आहे आतमध्ये, सो आपल्याला एवढा काही प्रॉब्लेम नाहीये. तर आम्ही आता पोचतोय. आपल्याला किती वेळ अजून पोचायला? 15-20 मिनिटामध्ये आम्ही पोचतोय. आणि या साईडला मी कधी लग्न अगोदर आलेच नाही. नागोठणे पाली वगैरे कधीच नाही आले. मला म्हणजे असं ऐकून होते पण कधी आले नाही. गडप पण माहिती नव्हता, पण नंतर मग आता काय तिथंच लग्न झालंय, तर मग आता गडप माहिती आहे. आणि आता आम्ही चाललेलो आहोत आमच्या नवीन गाडीतून आणि खूप छान वाटतंय. इथे लोक फिरायला येतात पालीला. अरे आज मंडे आहे. हो, इथे फार्म हाऊस वगैरे पण भरपूर आहेत ना पालीमध्ये. पाली खोपोली. हो, लग्नाच्या आधीपासून पालीला नेहमी यायची, कारण विद्या असायची ना पालीला. अच्छा. तर माझ्या पण पहिल्याची घर राहायची. तर मग चला जाऊया. तर गाईज फायनली आम्ही पोचलेलो आहोत पालीला आणि पालीच्या मंदिरामध्ये. सो चला, इथून पार्किंगमध्ये आम्ही गाडी लावली आणि इथून चाललेलो आहोत आम्ही. दम लागतोय, भरपूर दम लागतोय आणि गाडीमध्ये बसून थोडंसं असं गरगरल्यासारखं पण होतंय. तर चला जाऊया मंदिरामध्ये. तर आम्ही बॅक साईडून आलो आहेत मंदिराच्या पुढून. कोणती माशी बिशी बसली ना अंगावर, खूप भीती वाटते, कारण की पटकन चावाय बिवायची बाबा. आणि इथून आम्ही चाललेलो आहोत मंदिरामध्ये. तर आता आम्ही मंदिरामध्ये पोचलो आहोत बळाळेश्वरच्या. तर आता आम्ही आज चाललेलो आहोत आणि आज फोटो वगैरे अलाउड नाही आहे. जरी एखादा निघालं तर मी टाकेलच. बट खूप छान वाटतं आहे आणि खूप मस्त वाटतं आहे. आज जाणार आहोत, दर्शन घेणार आहोत पहिला आणि त्यानंतर आपल्या गाडीची आपण पूजा करणार आहोत. ते तुम्हाला मी पुढे दाखवते. सो चला. गाईज फायनल दर्शन झालेलं आहे आणि भरपूर छान वाटलं. अजून गाडीची पूजा बाकी आहे. मंदिर बघू शकता तुम्ही. किती मस्त मंदिर आहे आणि हे खूप जुनं मंदिर आहे. तर गाईज इथे तुम्ही बघू शकता किती सारे असे कासव आहेत तळ्यामध्ये. बघा, भरपूर सारे आहेत ते बघा. मस्त ना. आणि मागे मंदिर आहे आणि मंदिराला बघा केवढी मोठी घंटा आहे. खूप छान वाटतं गणपतीच्या मंदिरामध्ये येऊन. आणि काल अक्षय तृतीया होते. काल आम्ही गाडीची डिलिव्हरी घ्यायला गेलो होतो आणि आज आम्ही इथे आलो आहे देवाची पूजा करायला. सो चला जाऊया. सो हाय. आपले सबस्क्रायबर फॉलोअर, आपली फॅमिली भेटलेली आहे आणि फॅमिलीमध्ये ही छोटीशी मेंबर आपली काय नाव आहे? मुद्रा किकी. अच्छा, किकी. हाय किकी. किकी हाय. हाय. चला मग, थँक्यू. तर गाईज चला आता आपण जाऊया गाडीच्या इथे, कारण की गाडीच्या इथे येत आहेत ते पुजारी आणि मग त्याच्यानंतर गाडीची पण पूजा होईल. आणि गाईज तुम्ही सगळेजण भेटता, खूप चांगलं वाटतं. खूप मनाला म्हणजे असं वाटतं यार माझे व्हिडिओ बनवते तर काहीतरी म्हणजे सार्थक लागलं आहे माझं. काहीतरी सार्थकी लागलं आहे असं वाटतं. खूप छान वाटतं यार. थँक्यू सो मच. तुम्ही भरपूर प्रेम करता माझ्यावर आणि असंच करत राहा. सो चला जाऊया आता. तर इथे गाडीची पूजा झालेली आहे मस्तपैकी बघू शकता. आणि गाडी कसली दिसते ना आपली, डेंजरच आहे यार. तर गाईज एवढ्या लवकर आमची पूजा झालेली आहे गाडीची. आणि गाडी बघा यार, गाडी बघा, नजर न लगे मेरी गाडी को. बघू शकता किती मस्त वाटते. वाईट. आणि तुम्हाला एक सांगू का, एक दाखवू का तुम्हाला? सगळ्या दाखवते, पटकन दाखवते. उनको भी दे तो नारळ दे. एक मिनिट, तो आपल्याला सांगितलं कुणाला थांब काढू नको. एक मिनिट गाईस, इथे तुम्ही बघू शकता आम्ही काय लावलंय गाडीच्या मागे. गेंडा.
हा आमचा गेंडा आहे. लोक हाती आणतात, आम्ही गेंडा आणलाय गाईज, म्हणून लाईक करा प्लीज. गेंडा आणलाय आम्ही. आमचा व्हाईट गेंडा काळा असतो, पण आम्ही व्हाईटवाला गेंडा आणलाय. पप्पा कसं वाटतंय? नाही, गेंडा हा गेंडा व्हाईट आहे ना. पप्पा काय वाटतंय? मम्मी काहीतरी बोला. काय वाटलं? छान वाटलंय. नवीन गाडी तुम्हाला दिली. मम्मीने मागची नवीन माणसासाठी नवीन माणसासाठी नवीन गाडी. धन्यवाद पप्पा. माझी चेन दिली नाही अजून, कसली चैन तर ती मला परत करावी. कोणती चैन पप्पा? आणि हे चैन बिन असं काही नाहीये. हे पप्पा काय पण बोलत असतात. ढापलेली सुनेनी ढापलेली चेन. या सोन्याच्या टिकल्या आहेत ह्याच्यावर. घ्या हा काढून. ह्या घ्या काढून. हे बघा सोन्याचे टिकले आहेत त्याच्यावर मस्त. त्या घ्या काढून. सुनेनी त्याला ढापलेली बोललो, आता चेन. ही साडी तुला देणार आहे मी धबाके शिवायला. त्याला ही वाली. हा, त्याला देऊन टाका ही साडी. तर गाईज मस्त वाटलं येऊन इथे. पप्पा तुम्हाला कसं वाटलं? पप्पांची खुशी अधुरी आहे. जब तक चैन नहीं मिलेगा तब तक पूरी खुशी नहीं होगी. चैन दे दो पूरी खुशी होगी. तर चला आता सुनेनी जाऊया ढापलेली चैन. घरी. पप्पा तिथून शॉपिंग करायची होती, जाऊया का आपण? जाऊ ना. त्यांना येऊ द्या. फायनली आमची पूजा झालेली आहे आणि आम्ही थोडंसं आता तिथे जाणार आहोत काय काय घ्यायला. इथे बघू शकता किती मस्त अशी आपली गणपतीची मूर्त आणि ते पूजा झालेली आहे. किती मस्त वाटतंय. सो आम्ही आता इथून तर निघालेलो नाही आहोत. आतमध्ये गाभाऱ्यात हे भेटलेली. हो, गाभाऱ्यामध्ये पण शूट करायला भेटलं. कोणाला भेटत नाही, पण मला भेटलं. खूप चांगलं वाटलं आणि खूप वेळ उभा होतो आम्ही देवाच्या इथे. खूप वेळ म्हणजे असं पहिल्यांदा मी असं डोळे भरून पाहिलं असेल देवाला. खूप छान वाटलं. आणि आता आम्ही अभिषेक करायचो पप्पा यांच्याकडे हे जे गणेश हो. गुरुजी होते ना, ते त्यांच्याकडे. तर जेवण ते हे असतो ना जेव्हा आणि गणपती आता- बाप्पाचा बर्थडे. मम्मी हा. साबुदाणा वडा कुठे खायची? मम्मीचा साबुदाणा वाढायला थांबवतो ना. मम्मीचा साबुदाणा वडा बघ, गत्रे उपवासगृह. कुठे येते? गत्रे- जा तुम्ही इथून, मी पुढे गाडी लावेन. जा. चालेल. चला आता थोडीशी शॉपिंग करूया. आपण आलोय तरी आलोय तर थोडीफार शॉपिंग करूया. काय भेटतंय आपल्याला बघूया. म्हणजे असं पालीला आलो आणि काही घेतलं नाही असं होऊ नाही शकत. सो घेऊया काहीतरी. सो चला जाऊया आत. तर आम्ही इथे थांबलोय हे घ्यायला तळायचं आणि गव्हाची कुरडई पप्पांनी घेतली आहे आणि हे पास्ता घेतलाय. पास्ता आणि इथे भरपूर सारे पापड आहेत. बटाट्याचे पापड आहे, सांडगी, ती वाली आहे ना. असे भरपूर सारे प्रकारचे लोणचे पण आहेत इथे बघू शकता. चटण्या आहेत. खालची बघून आहे सगळी गहू चुरा आहे. आणि काय फ्राईडचं आयटम भेटतोय आपल्याला बघूया. अशी सगळी दुकानं चालू नाही आहेत, पण काय काय दुकानं चालू आहेत तिथून आम्ही घेतोय. आणि ते भरपूर काय काय प्रकारचं काय काय आहे ते बघू शकता. कुरडई आहे, परत मिरगुंडा आहेत. हे आम्ही घरी केलेले आहेत, सो हे आम्ही घेणार नाही आहोत. आणि मिरच्या वगैरे पण आहेत. इथे पण भरपूर सारे गणपती आहेत, पण आम्ही ऑलरेडी गणपती घेतलेला आहे गाडीमध्ये लावायला, तर गणपती नको. तर इथे पण खारवड्या वगैरे भेटतात. आणि मम्मीनी जाडवाली कोणती हे घेतली आहे, शेवया. शेवया नाही, कुरडई. कुरडई शेवया. शेवया कुरडई. पप्पा स्वीट घ्यायचं की नाही तुम्हाला, की नको? हा पप्पा. आता बघूया पुढे ते हे वाले बसले. तर इथे पण आम्ही बघतोय, बघू शकता. हे इवलायचं छान वाटतं. हे छोटं असं हे द्या ना. एक किती रुपयाला आहे? 100ला आहे. 100ला आहे. तर इथे पप्पांनी मी बार्गेनिंग नाही केले म्हणून मला त्यांनी तुझी डिमांड नाही असं ठरवलेलं आहे. आणि मी हा पाऊच घेतलेला आहे छोटासा, असेच पैसे वगैरे सुट्टे ठेवायला. ठेवा पप्पा तो. सो चला जाऊया आता. झालंय घेऊन थोडं फार, काय जास्त काय नाही आहे म्हणून चला. गाईज असं झालेलं आहे, मम्मीचा फेवरेट साबुदाणा वडा अवेलेबल नाही आहे आता, स्टॉकमध्ये नाही आहे बोलतायत ते.
सो चला आपण जाऊया. आता मी रस्त्यावर आहे, पहिला चालते नंतर ब्लॉगिंग करते. सो चला. गाईस आम्ही आता घरी चाललोय. आमच्या गाडीमध्ये असे काही काही जोक होतात ना, पण ते तुम्हाला दाखवू नाही शकत, म्हणजे तुम्हाला सांगू पण नाही शकत या लेवलचे जोक होतात आमच्या गाडीमध्ये. तर आता आम्ही निघालेलो आहोत जायला. बघू शकता. करून संपलेलो आहे. आणि ते बघा MG. अरे हार पडला. तरी दर्शन तर एवढं छान झालं की मला तुम्हाला कसं शब्दांमध्ये मला ते व्यक्त होता येत नाहीये, पण खूप चांगलं दर्शन झालेलं आहे. आणि भरपूर हो. सो चला जाऊया आता घरी. हा, आणि सोबतच आम्ही अभिषेक देखील केला देवाचा, आणि त्याच्यानंतर मग गाडीची पूजा केली, आणि खूप छान असं दर्शन झालेलं आहे. आणि तुम्हाला काय सांगू मी, एवढं भारी दर्शन झालं ना. फर्स्ट टाइम झालं माझं, पण खूप छान दर्शन. या अगोदर पण आलो होतो आम्ही पत्रिका ठेवायला तेव्हा, आणि त्याच्यानंतर आता डायरेक्ट आत्ता आलेलो आहोत, आणि खूप छान भारी वाटतंय. सो आता आम्ही निघालेलो आहोत घरी जायला. आणि इथे सगळीकडे अशी ग्रीनरी आहे, तर मला असं वाटतं की मी मानकोळ्याला चालले. हे पण इथे डोंगर आहे. रस्ता बघ का रे, आमचा पण चांगला आहे अलिबागचा रस्ता. रस्ता चांगला आहे, फक्त इथे डोंगर आहे. अलिबागला डोंगर नाहीये, अलिबागला समुद्र आहे, समुद्र किनारा. तर गाईज, आणि इथे स्टेरिंग बघा, आपने आप हलते. MG पायलट चालू केलेला आहे, आणि टर्न घेते. आणि हे मध्ये मध्येच सांगते की हात धरा, परत सोडायचा, परत ती गाडी आपल्यात, म्हणजे झोपू नका हो तुम्ही. नवीन आली गाडीच. ही आहे सुकलेली नदी, आंबा नदी. आहे पाणी आहे थोडाफार. आंबा नदी. तर फायनली आम्ही घरी पोचलेलो आहोत, आणि अबुनो इथे गाडी लावून चालू आहे. तर गाईज आम्ही फायनली घरी पोचलेलो आहोत. सगळी पूजा वगैरे झालेली आहे, सगळं काही झालेलं आहे. सो जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक करा ब्लॉगला, आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्समध्ये, आणि भरपूर सारे कॉमेंट करा तुम्हाला ब्लॉग कसा वाटला, आणि प्लस चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तो असं असते. हॅपी स्टे सेफ आणि बाय.